गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळी सकाळी मस्त आम्ही फ्रेश झालो होतो आणि निघालो होतो लग्नासाठी. तर सकाळचंच लग्न होतं त्यामुळं लवकरच आवरणं चाललं होतं आमचं. पण रमाबाळ पण खूप रडत होतं सकाळ सकाळी, कारण की तिला उठल्यानंतर थोड्या वेळानंतर परत झोपायचं असतं. मग तिला काही झोपवणं झालं नाही. फ्रेश वगैरे करून आम्ही निघालो लग्नाला. रिक्षा बुक केली, पण रिक्षा बुक केली की ती नेहमी मागच्याच गल्लीत येते, का काय माहीत सांगता येत नाही त्या रिक्षावाल्यांचं. तर ते नेहमी मॅपनुसार मागचाच गल्लीतला मॅप लागतो आणि आमचा वेळ वाया जातो. तर मस्तपैकी आम्ही हॉलमध्ये पोचलो होतो. रिक्षावाल्याला पे केले आणि आलो आतमध्ये. तर मम्मी बसली होती अगोदरच येऊन. मम्मीने मला जागा पण दिली बसायला आणि आम्ही तिकडे मस्तपैकी बसलो. रमाला पण मज्जा येत होती सगळेजणांना बघून, पण आम्हाला पुढे काय माहीत होतं ती खूप रडणार आहे म्हणून. तिचे कोणी अजून नवरा नवरी आले नव्हते मंडपात. तोपर्यंत आम्ही रमाबाळाचे फोटोज काढून घेतले खूप सारे आणि व्हिडिओज काढले, छोटासा डान्स पण केला आणि मग रमाबाळाला दिलं आजीकडे. एवढं पटपट आवरूनसुद्धा आम्ही कधी वेळेवर पोचत नाही, कारण की रमाबाळाचं आवरणं म्हणजे वेगळाच टाईम लागतो त्यासाठी. कारण की तिचं झोपणं, खाणं पिणं सगळं बघून आम्हाला निघावं लागतं. मस्तपैकी नवऱ्या नवरीची एंट्री झाली. खूपच सुंदर दिसत होती आमची नवरीबाई. मस्त असा मेकअप झाला होता तिचा, छान छान कपडे वगैरे, छानच एकदम मस्त जोडी दिसत होती. इकडे रमाबाळ पण बघत होतं माऊला तिच्या. मग म्हटलं नवरा नवरीचे फोटोज वगैरे होत आहेत तोपर्यंत आपण जेवून घ्यावं. जेवायला गेलो तर रमाबाळाचा इकडा धिंगाणा वेगळाच चालला होता. मग तेवढ्यात मामाला बोलवलं आम्ही. मामाला म्हटलं रमाला तू सांभाळ, तोपर्यंत आम्ही मस्त असं जेवून घेतो. तर रमाबाळाची ड्युटी आज मामाकडे होती. तर मामाला म्हटलं सांभाळ बाबा. मस्तपैकी पान वगैरे खायला भेटलं होतं शेवट आणि सगळ्यांनी असं पान एन्जॉय केलं. गोड पान होतं ते, त्यामुळे आम्ही पण खाऊन घेतलं. तर सगळे माझ्या ओळखीचेच होते त्यामुळे मला तर फार मजा आली लग्नामध्ये. तर आम्ही मस्त असे फोटोज वगैरे काढून घेतलं. नवरीच्या बहिणीला म्हटलं नेक्स्ट नंबर तुझा आहे बाई आता, तुझ्या लग्नाला येऊ नंतर. मस्तपैकी फोटोज वगैरे काढून घेतले. रमाबाळ तर लग्नात झोपी गेला. मग आजीकडे झोपलं होतं रमाबाळ. नंतर आम्हाला पण फोटोज काढायचे होते नवरा नवरीसोबत, पण रमाबाळ झोपल्यामुळं आम्ही तिची उठण्याची वाट बघत होतो आणि सगळे फोटोज काढून जात होते. तर आम्ही वाटच बघत राहिलो. मग तेवढ्यात अनिकेत चालला होता मुंबईला, त्याच्या भावाचं लग्न आहे म्हणून, आणि मी इकडचं लग्न अटेंड करत होते. अनिकेत आणि साहिल तर निघाले होते मुंबईला. मस्तपैकी त्यांनी तयारी वगैरे केली होती आणि आज ते टू व्हीलरवरच जाणार होते. मग ते लोक गेले मुंबईला आणि मी पण मस्त फोटोज वगैरे काढायला आले खाली. तर मी माझ्या डोहाळ जेवणाची साडी घातली होती. रमाबाळ 7 महिन्याचं असताना पोटामध्ये मी ही साडी घातली होती आणि त्याच्यावर आज घालायला मिळाली मला. मग नवरा नवरीसोबत फोटोज वगैरे काढले आम्ही आणि निघालो घरी. रमाबाळ पण खूप चिडचिड करत होतं, कारण की तिला फ्रॉक घातला होता म्हणून. फ्रॉक तर काही टोचणारा नव्हता, पण तरीसुद्धा तिची चिडचिड चालली होती. घरी जाऊन कधी चेंज करते असं झालं होतं. घरासमोरचं लोकेशन टाकलं तरी रिक्षावाले काय ते अलार्म सोडतात काय माहिती. चौकातच सोडलं होतं आम्ही. मग चालत चालत गेलो घरी. इतकं दमलो होतो.